Good morning, guys. Welcome back to UPSC Samarpan series, in which we daily answer write the programs, daily answer write the questions. Okay, so today's question is from economy. Okay, the question is why controlling inflation is a basic necessity in India. Okay, सो इन्फ्लेशन कंट्रोल का गरजेचं आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. क्वेश्चन पहिल्यांदा डेकोड करून घेऊयात. याच्यामध्ये आपल्याला लोकस आणि फोकस बघायचं आहे. या पर्टिक्युलर क्वेश्चनचा लोकस जो आहे तो इन्फ्लेशन टार्गेटिंग असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आणि फोकस जो आहे तो हे गरजेचं काय, वाय इट इज अ बेसिक नेसेसिटी. सो व्हॉट इज इन्फ्लेशन, वाय द इन्फ्लेशन, कशामुळे येतं, कोण आणतं, कोणी, कशा, त्याचा अर्थ काय आहे, हे प्रश्न किंवा हे मुद्दे उत्तराला गरजेचे नाहीयेत. उत्तरामध्ये स्पेसिफिक फोकस त्यांनी मांडलेला आहे की हे इन्फ्लेशन टार्गेटिंग का गरजेचं आहे, इन्फ्लेशन कंट्रोल करणं का गरजेचं आहे. ओके, सो त्या पद्धतीनंच ते उत्तर असावं. मग क्वेश्चनच्या आपण स्ट्रक्चरकडे गेलो तर 3 पार्ट, इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन. इंट्रोमध्ये तुम्हाला प्रेझेंट कॉन्टेक्स्ट त्याचा द्यावा लागेल. इन्फ्लेशनचा हा प्रश्न आजच का आला, ठीक आहे. त्याच्यानंतर बॉडीमध्ये का गरजेचं आहे, नेसेसिटी का आहे, आणि कन्क्लुजन मध्ये तुम्हाला त्याच्या फ्युचर विषयी चर्चा करायची आहे. या पद्धतीने आपण क्वेश्चनला डेकोड इथं करू शकतो. उत्तराकडे शिफ्ट होऊयात. इंट्रोडक्शन मध्ये ॲज ऑफ टुडे इंडिया लाईक मेनी अदर कंट्रीज अराउंड द वर्ल्ड इज फेसिंग द चॅलेंज ऑफ रायझिंग इन्फ्लेशन. म्हणूनच हा प्रश्न इथं विचारलेला आहे. दिस इन्फ्लेशन स्टेम्स फ्रॉम व्हेरियस ग्लोबल फॅक्टर्स बट कंट्रोलिंग इट विदिन द कंट्री रिमेन्स द पॅरामाउंट. ओके, सो प्रेझेंट कॉन्टेक्स्ट जो आहे ते मांडलाय मी. बाहेरच्या देशामुळं भारतावर इन्फ्लेशन जे आहे ते वाढतंय, पण कंट्रोल करणं हे गरजेचं आहे. मग बॉडीमध्ये आपण मेजर मुद्दे घेणार आहे बघा, इन्फ्लेशन का कंट्रोलमध्ये आणायचं, राईट. सो रिझन्स काय आहेत. पहिलं रिझन्स, जर इन्फ्लेशन वाढलं तर पर्चेसिंग पॉवर जी आहे ती इरोड होते. दुसरं रिझन, इन्व्हेस्टमेंट जी आहे ही इन्व्हेस्टमेंट तिथं कमी होणार आहे देशामध्ये इन्फ्लेशन जर वाढलं तर. तिसरं रिझन, डेब्ट बर्डन जे आहे ते वाढू शकतं. चौथं, वेजेस जे आहेत ते स्टॅग्नंट राहू शकतात. पाचवं, इट विल अल्टिमेटली लीड्स टू सोशल अनरेस्ट. ठीक आहे, सो 5 मेजर रिजन्स आपल्याला सांगता येतात ज्याच्यामुळे इन्फ्लेशन जे आहे हे कंट्रोल करणं गरजेचं आहे. ओके, एक एक करून आपण सगळे रिझन जे आहेत ते बघून घेऊयात. सो फर्स्ट थिंग, इट इरोड्स द पर्चेसिंग पॉवर. वेन प्राइस राईज फास्टर दॅन द इन्कम, पीपल्स मनी बाय लेस. सो लोकांकडे पैसा कमी राहतो विकत घेण्यासाठी. This hurts low income earners who spends a large portion of their income on essentials. जगण्यासाठी आवश्यक वस्तूंवर त्यांचा खर्च जास्त असतो. त्या वस्तू महाग झाल्या तर त्याला जगणं अवघड होऊन बसतं, का तर त्याची पर्चेसिंग पॉवर काय झाली, इरोड झाले. म्हणून इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आपल्याला आणायचं. सेकंड थिंग, इट डिस्करेजेस द इन्व्हेस्टमेंट. हाय इन्फ्लेशन क्रिएट्स अनसर्टनिटी, मेकिंग बिझनेसेस हेजिटंट टू इन्व्हेस्ट इन लॉंग टर्म प्रोजेक्ट्स. बरोबर, कारण जेवढा पैसा टाकतो तेवढे रिटर्न्स त्यांना दिसत नाहीये तिथं. त्यामुळे बिझनेसेस जे आहेत ते जनरली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट अवॉइड करतात. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर त्यांनी कमी केली, एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार नाही, देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण तिथं वाढेल. ठीक आहे, म्हणून इन्फ्लेशन कंट्रोल करणं गरजेचं आहे. बिकॉज दिस कॅन हिंडर द इकॉनॉमिक ग्रोथ अँड जॉब क्रिएशन, असं आपण तिथं सांगू शकतो. तिसऱ्या पॉईंटकडे जाऊयात. तिसरा मुद्दा, डेब्ट बर्डन आहे. Inflation effectively increases the cost of borrowing. This make it harder for businesses and individuals to repay existing loans and discourage taking new ones, further slowing the economic activity. ठीक है. चौथी गोष्ट, stagnant wages. Wages often don't keep pace with inflation, leading to decline in living standard for many people. So जीवनमानाचा दर्जा जो आहे तो कमी झालेला आपल्याला दिसतो. शेवटची गोष्ट, सोशल अनरेस्ट तिथं आहे. High inflation can lead to social unrest as people struggle to afford the basic necessities. आणि जर सोशल अनरेस्ट वाढत गेला तर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जी आहे त्याच्यामध्ये स्लो डाऊन आपल्याला दिसून येणार आहे. म्हणून इन्फ्लेशन जे आहे ते कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं. कन्क्लुजनकडे येऊयात. इंडिया सेंट्रल बँक, द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हॅज अ टार्गेट इन्फ्लेशन रेट टू मेंटेन प्राइस स्टॅबिलिटी. किती आहे तो, 2 ते 6% दरम्यान आपल्याला दिसतो. अँड प्रमोट द सस्टेनेबल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. By controlling inflation, the RBI's aim to create more predictable economic environment for businesses and consumers. So predictability economy मध्ये असणं गरजेचं आहे. आणि इन्फ्लेशन कंट्रोल मध्ये असेल तर ती प्रिडिक्टॅबिलिटी येणार आहे, इकॉनॉमिक ग्रोथ आपली होणार आहे. आय गेस आजचा प्रश्न सगळ्यांना कळाला असेल या गुड नोटवर. थँक्यू.